रोड या अंतिम सामन्यामध्ये जो खेळाडू प्रथम गुण प्राप्त करेल त्या खेळाडूस बाळासाहेब नवले यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक। या अंतिम सामन्यामध्ये प्रथम गुण मिळवणारा खेळाडू आहे शिवशक्ती क्रीडा मंडळाचा खेळाडू शशिकांत बारकर। बाळासाहेब नवले यांच्या हस्ते 101 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल। चालू सामन्यामध्ये जो खेळाडू बोनस प्लस 2 गुण प्राप्त करेल असे खेळाडूस शरद मते व रामनाथ शिंदे यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस देण्यात येईल। बोनस प्लस 2 गुण खेळाडूंनी याची नोंद घ्यायची आहे। देणगीदारांचं हार्दिक अभिनंदन। दोन्ही संघाचे खेळाडू आपलेच आहेत। ज्यांना कोणाला बक्षीस द्यायचं असेल त्यांनी खेळाडूंना बक्षीस द्या। नमोचषक 2024 भव्य कबड्डी स्पर्धा। या स्पर्धेचे आयोजक माननीय ॲडव्होकेट राहुलजी उत्तमरावजी डिकले यांच्या वतीने या स्पर्धा आडगाव येथे 2 दिवस संपन्न होत आहे। अतिशय सुंदर असं आयोजन नियोजन आणि सर्व खेळाडूंची सुव्यवस्था केली या शिवशक्ती क्रीडा मंडळाने। कुठल्याही खेळाडूला इजा होणार नाही अशा पद्धतीने मैदाने तयार करण्यात आली। या मैदान करण्यासाठी सर्व किशोर गटातील कुमार गटातील तसेच पुरुष गटातील खेळाडूंनी हे मैदान गेले 15 दिवस तयार केले। या ठिकाणी 15 दिवसापूर्वी कुस्तीच्या स्पर्धा झाल्या होत्या। या स्पर्धेदरम्यान सर्व ग्राउंड आम्ही कुस्तीसाठी तयार केलं होतं, परंतु त्यानंतर पण आम्ही हे मैदान तयार करण्यासाठी खेळाडूंनी अहोरात्र प्रयत्न करून हे मैदान तयार केलं। अतिशय सुंदर असं मैदान तयार केलं या खेळाडूंनी। या खेळाडूंना मार्गदर्शन करणारे माननीय अतिशय सुंदर अशा या स्पर्धा संपन्न झाल्या। मी मंडळाच्या वतीने व गावकऱ्यांच्या वतीने राहुल भाऊंचं आभार मानतो। असेच सहकार्य सदैव या मंडळावरती ठेवावे अशी मी राहुल भाऊंना विनंती करतो व थांबतो। कुठला खेळाडू आहे त्याचे नाव सांगा।
बालाजी फाउंडेशनचा खेळाडू दवंगे यास शरद मत्ते व राणा शिंदे 501 रुपयाचे बक्षीस देण्यात येत आहे. शशिकांत बारकड पहिला क्रम गुण मिळवला आहे तो शशिकांत बारकड. मारला आउट हो जिथे फाईल बनला त्याला 500 रुपये पडले. बंटी भाऊ बडी जिथे फाईल बनला तुला 500 रुपये पडले. दिला हॅलो अंतिम सामना चालू आहे. या अंतिम सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल या संघास बंटी रिकामे यांच्याकडून पोलीस दलातील खेळाडू माजी खेळाडू तसेच शिवशक्ती क्रीडा मंडळाचे माजी खेळाडू माननीय बंटी रिकामे यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस जाहीर झालं आहे. जो संघ अंतिम विजयी होईल त्या संघात 501 रुपये पोलीस दलाचे खेळाडू तसेच शिवशक्ती क्रीडा मंडळाचे माजी खेळाडू बंटी रिकामे यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस जाहीर झालं आहे. खाली बॅलन्स केल्यामुळे एकच आहे अर्धा तास आम्ही बाहेर
बरं नाही परत गेला ना पंच गेलं बाहेर लक्ष द्या. सदर सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी किशोर गटाची फायनल होईल. शिवशक्ती आडगाव विरुद्ध बालाजी या दोन्ही संघांसाठी दुसरा पुकार. आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचे. दमुदे जरा लगेच नको आलो थोडा राहील 5 मिनिट राहील. काय नको करू येऊ दे अरे उड्या मारू संपल नाही ते दोन मागे सरका खेळाडू त्यांचा आहेत. अतिशय सुंदर अशा स्पर्धा संपन्न होत आहेत. काय ना मध्ये सामना संपण्यास शेवटचे 5 मिनिटं बाकी आहेत. या कुमार गटातील
अंतिम सामना चालू आहे। या सामन्यामध्ये जो संघ अंतिम विजयी होईल या संघासाठी शिवशक्ती क्रीडा मंडळाचे माजी खेळाडू माननीय तसेच सामाजिक कार्यकर्ते गणेश भाऊसाहेब माळोदे यांच्याकडून रोख रक्कम 1100 रुपयाचं पारितोषिक जमा झालं आहे। तरी दोन्ही संघातील खेळाडूंनी याची नोंद घ्यायची आहे। शिवशक्ती क्रीडा मंडळाचे माजी खेळाडू माननीय श्री गणेश भाऊसाहेब माळोदे यांच्याकडून नोंद घ्या। आपण लागलीच कुमार गटाचा सामना संपल्यानंतर लागलीच आपण किशोर गटाचा फायनल अंतिम सामना घेणार आहेत। याची सर्व प्रेक्षकांनी नोंद घ्यायची आहे। शिवशक्ती वर्सेस बालाजी किशोर गटातील अंतिम सामना होईल। दोन्ही संघांनी खेळण्याच्या दृष्टीने तयारीत राहायचं आहे। तसेच या शिवशक्ती क्रीडा मंडळाचे माजी खेळाडू व पोलीस दलातील खेळाडू माननीय बंटी रिकामे यांच्याकडून अंतिम विजयी संघासाठी 501 रुपयाचं रोख रक्कम जमा झाला आहे। 501 रुपये बंटी रिकामे यांच्याकडून विजयी संघास 501 रुपये बक्षीस देण्यात येईल। तसेच या सामन्यामध्ये ज्या खेळाडूंनी पहिला गुण मिळवला त्यास बाळासाहेब नवलेमते व रामनाथ शिंदे यांच्याकडून 501 रुपयाचं रोख पारितोषिक बालाजी फाउंडेशन संघाचे खेळाडू दौंगे यास मिळाले आहेत। या खेळाडूंनी बोनस प्लस 2 गुण प्राप्त केले होते। या 19 वर्षातील अंतिम सामन्यामध्ये जो विजयी होईल त्यास पोलीस दलाचे खेळाडू तसेच शिवशक्ती क्रीडा मंडळाचे माजी खेळाडू बंटी रिकामे यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस मिळालं आहे। तसेच शिवशक्ती क्रीडा मंडळाचे माजी खेळाडू श्री व सामाजिक कार्यकर्ते माननीय गणेश भाऊसाहेब माळोदे यांच्याकडून रोख रक्कम 1100 रुपयाचं पारितोषिक मिळालं आहे। तसेच शिवशक्ती क्रीडा मंडळाचे खेळाडू श्री रिकामे यास शिवशक्ती क्रीडा मंडळाचे माजी खेळाडू माननीय राजेंद्र मुरलीधर मोरे यांच्याकडून रोख रक्कम 101 रुपयाचं पारितोषिक त्यांनी दिलं आहे।